तासगाव स्पोर्ट्सच्या वतीने शिवजयंतीनिमित्त शिवकालीन मर्दिनी युद्धकलेचे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर। गेली 35 वर्षापासून अखंडितपणे कार्यरत असलेल्या तासगाव स्पोर्ट्स शिवकालीन मर्दिनी सशस्त्र युद्ध कला संघटनेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त शिवकालीन मर्दिनी युद्धकलेची खेळाडूंनी चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केली। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तासगावच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा विजयाताई बाबासाहेब पाटील यांनी सर्वप्रथम रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला। यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, संस्थेचे हितचिंतक अजय काका पाटील, नगरसेवक संदीपदादा सावंत, शिवकालीन मर्दिनी सशस्त्र युद्ध कला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विश्वविक्रमवीर सूर्यकांत देवकुळे सर, प्राध्यापक सचिन कुमार शिंदे, निशिकांत देवकुळे सर, रजनीकांत देवकुळे सर, नेहा शिंदे, प्रसिद्ध व्यापारी संकेत पैलवान, प्रफुल्ल शिंदे, संगीता शिरोटे, तुर्चीचे तलाठी विशाल वाघमारे, प्रशिक्षक सुयश देवकुळे, आशुतोष देवकुळे, सुशांत देवकुळे, दत्ता माळी, लव लुगडे, विशाल चव्हाण, जयश्री अंकुश माने, आरती शिंदे, महादेव भोसले, अंकुश पंडित, वैभव पंडित, ज्योती सुहास लुगडे, रामदास पाटील, स्वाती मुरलीधर जाधव, अतुल माने पाटील, गणेश पोरे उपस्थित होते। संस्थेचे विद्यार्थी कुमारी सिमरन देवकुळे, कुमारी सिमर देवकुळे, कुमारी आरोही माने पाटील तसेच प्रशिक्षक सुयश देवकुळे यांनी भाषण व पोवाडा सादर केला। यानंतर बॉक्सिंग वगैरे निशस्त्र मार्शल आर्ट बरोबरच ढाल तलवार, दांडपट्टा, भाला, लाठीकाठी, 3 पाणी दांडपट्टा, लाठी बंदेश, लाठी फाईट वगैरे शिवकालीन मर्दिनी सशस्त्र युद्ध कलेचे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करण्यात आली। आपल्या पाल्याच्या शिवकालीन कलेतील प्रगती खरोखरच वाखाणण्यासारखी असल्याबाबतचे मनोगत काही पालकांनी व्यक्त केल्यानंतर संस्थेचे हितचिंतक अजय काका पाटील म्हणाले की वर्षातून एक दिवस डॉल्बीच्या तालावर शिवजयंती साजरी करण्यापेक्षा शिवकालीन शस्त्राचे वर्षभर प्रशिक्षण ग्रहण करून अशा प्रकारे प्रात्यक्षिक सादर करणे म्हणजे हीच खरी शिवजयंती होय। तासगाव तालुक्यातील सर्वात अप्रतिम अशी शिवजयंती सादर झाली आहे असे मत व्यक्त केले। यानंतर नगराध्यक्ष म्हणाले की आपल्या तासगावात अशी शिवजयंती मी पहिल्यांदाच पाहत आहे। मला खूप अभिमान आहे की आपल्या तासगावातल्या मुलांना शिवकालीन शस्त्र कला शिकायला मिळत आहे। विशेष म्हणजे मुलींच्यासाठी ही तर आत्मरक्षणाची कला अतिशय उपयुक्त आहे। सशस्त्र मर्दानी खेळांच्या प्रशिक्षणासाठी जे पालक आपल्या पाल्याला पाठवत आहेत त्यांचे पहिल्यांदा आभार मानले पाहिजेत आणि सदर कार्यक्रमासाठी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित आहेत याचेही मला आश्चर्य वाटत आहे असे मत व्यक्त केले। पाहत रहा आपल्या माणसाचा आपल्या चॅनल विजय न्यूज सांगली।